नमस्कार, मी केतकीज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. या आठवड्यामध्ये मी भाताच्या वेगवेगळ्या आणि झटपट तयार होणाऱ्या अशा पौष्टिक रेसिपीज दाखवणार आहे. या रेसिपीज डब्यामध्ये देण्यासाठी सुद्धा अगदी उपयुक्त आहेत. चला तर मग आपण लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. आज इकडे मी तुम्हाला आमच्या घरात अगदी सगळ्यांना आवडणारा आणि पौष्टिक असा पालक राईस कसा बनवायचा हे दाखवणार आहे. पालकची भाजी शक्यतो मुलं खायला बघत नाहीत. अशा वेळेला ह्या पद्धतीने भात करून दिला तर ते अगदी आवडीने खातात. तर इथे हा भात बनवण्याकरिता मी समप्रमाणात पालक आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली होती. पालक अगदी कवळाच घ्यायचा. नंतर मिक्सरमधून पालक, कोथिंबीर, मिरची, आलं आणि लसूण घालून आपल्याला वाटण करून घ्यायचे. थोडंसं पाणी घालून आपल्याला ह्या पद्धतीने वाटण तयार करायचे. वाटण करायला घ्यायच्या अगोदरच मी बासमती तांदूळ 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. साधारणपणे 15-20 मिनटं किंवा जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर अर्धा तास तांदूळ व्यवस्थित भिजवून घ्यायचे, म्हणजे भात छान मोकळा होतो. आता भात बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी कुकरमध्ये मी 1.5 मोठा चमचा तेल चांगलं गरम करून घेतलं आहे. तेल गरम झाल्यावर आपल्याला काही बेसिक खडा मसाला घालून घ्यायचा आहे. इकडे मी तमालपत्र, दालचिनी, 4 फूल, त्यानंतर लवंग आणि काळी मिरी घालून घेणार आहे. बस आपल्याला एवढाच मसाला घालायचा आहे, अजून बाकी काहीही घालायचं नाही. मसाला परतून झाला आहे. आता तांदूळ घालून घेऊया. आता इथे जर तुमच्याकडे बासमती तांदूळ नसतील तर तुम्ही आंबेमोड तांदूळ वगैरे वापरून सुद्धा हा भात बनवू शकता. शक्यतो कुठला तरी सुवासिक तांदूळ आपण इथे वापरायचा. आता तांदूळसुद्धा आपण सगळ्या मसाल्याबरोबर तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलेले आहेत. या भाताचं वैशिष्ट्य म्हणजे आपण कुठलेही वेगळे मसाले, इवन हळद आणि लाल तिखटसुद्धा याच्यामध्ये घालणार नाही आहोत. फक्त जो खडा मसाला आपण परतून घेतला आहे तेवढाच, आणि जे आपण वाटण करताना आलं आणि लसूण घेतलं होतं एवढ्याच मसाल्यांवर आपण हा भात बनवतो आहे. तरीसुद्धा त्याची चव अत्यंत उत्कृष्ट अशी होते. आता वाटण घालून व्यवस्थित तांदूळ आणि ते सगळं वाटण एकत्र मिक्स करून घेऊया. नॉर्मली कुठलाही भाताचा प्रकार बनवताना आपण जेवढे तांदूळ घेतो त्याच्या दुप्पट आपण पाणी घालतो, पण इथे पाणी आपण 1.5 वाटीच घालणार आहोत, कारण की वाटण बनवताना सुद्धा आपण त्याच्यामध्ये पाणी घातलेलं होतं. पाणी घालून घेऊया आणि नंतर गॅसची फ्लेम मोठी करून आपण एक उकळी काढून घेणार आहोत. शक्य असल्यास कोमट पाणीच इथे वापरावं, म्हणजे आपले भाताची छितं चांगली फुलतात आणि भात मोकळा होतो. पाण्याला छान उकळी फुटलेली आहे. आता चवीप्रमाणे मीठ घालून ते व्यवस्थित आपण भातामध्ये एकत्र करून घेऊया. कुकरचं झाकण लावून आपल्याला इथे 2 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. माझ्या कुकरमध्ये भात चांगला व्यवस्थित 2 शिट्ट्यांमध्ये शिजतो. तुम्ही तुमच्या कुकरच्या प्रमाणे अंदाजाने शिट्ट्या काढून घ्या. जोवर भात शिजतोय तोपर्यंत आपण टिफिनमध्ये बाकीचे डबे जे देणार आहोत त्याची तयारी करून घेऊया. दही भरून घेतलेलं आहे मी, आणि शॉर्ट रिसेससाठी पेरू देणार आहे. पेरूबरोबर मसाला खायला खूप छान लागतो, म्हणून एका छोट्या डब्यात मीठ आणि थोडेसे काश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा एकत्र करून ठेवलेली आहे. आता आपल्या 2 शिट्ट्या देऊन कुकरची वाफ गेलेली आहे. आता वाफ गेल्यानंतरच कुकर आपल्याला उघडायचा आहे. हे पहा किती सुंदर रंग आला आहे भाताला, तुम्ही पाहू शकता ना. हा भात थोडासा ओलसरच खायला छान लागतो. हा भात फार तिखट नसल्याने लहान मुलं आणि वयस्कर लोकंसुद्धा अगदी आवडीने खातात. मग कसा वाटला आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीज घेऊन. तोपर्यंत जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, आणि नवनवीन रेसिपीजच्या अपडेटसाठी बेल आयकॉनला सुद्धा हिट करायला विसरू नका.